नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार बघा अनुदान KYC केल्यानंतर तुमचं पेमेंट कोणत्या बँकेमध्ये किंवा कसं जमा म्हणजे कोणत्या बँकेमध्ये क्रेडिट झालं किंवा जमा झालं. सगळ्यात पहिलं आपल्याला Google Chrome ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती ही साईट सर्च करून घ्यायची बघा. साईट तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्या साईटवरून तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. साईट लोड झाल्यानंतर प्लीज एंटर युअर व्हीके नंबर ह्या असं एक तुम्हाला इंटरफेस येईल. हा व्हीके नंबर आणायचा कुठून? हा व्हीके नंबर म्हणजे एक पंचायत कोड असतो बघा. तो पंचायत कोड तुम्हाला तुमच्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये मिळेल. नाहीतर एखादी PDF गावातून ग्रामपंचायतचा तुमचा जो सरपंच किंवा ग्रामसेवक असतो त्याच्याकडून तुम्ही PDF मिळू शकता. तर ही PDF बघा अशी असते. त्याच्यामध्ये आता माझं नाव आहे बघा किशोर हरिभाऊ शिंदे. तर मी या PDF मध्ये आता तुम्ही तुमचं नाव सर्च करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्या बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि चौथ्या कॉलममध्ये बघा इथं व्हीके नंबर असतो. तर हा पण व्हीके नंबर कॉपी करून घेऊ पहिलं. कंट्रोल C तुम्ही तुमचा व्हीके नंबर कॉपी करू शकता. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर हा व्हीके नंबर इथं पेस्ट करायचा. हे शासन नाव पण कॉपी झालं. आपण हे डिलीट करू. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सबमिट ऑप्शन येईल. या सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला तुमचा डाटा शो होऊन जाईल. हा बघा व्हीके नंबर तुमचा जो आहे तो अकाउंट होल्डर नेम मिस्टर किशोर हरिभाऊ शिंदे, अकाउंट नंबर पण येईल. त्याच्यानंतर डेट किंवा कोणत्या तारखेला क्रेडिट झाले ते पण येऊन जाईल. बँकेचं नाव पण येईल. जसं की माझं बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. तुमची अमाऊंट किती तुमच्या बँकेमध्ये जमा झाली ती पण येईल. 8,925 माझ्या अकाउंटमध्ये जमा झालेली आहे. आणि तुमचा रिमार्क येईल म्हणजे पेमेंट स्टेटस कसं आहे, सक्सेस झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता. जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट DM पण करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण एक या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.